कुन्दमृडालाभं दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमामि। जय महालक्ष्मी माता, जय वैभव लक्ष्मी माता। आई लक्ष्मी मातेच्या कृपेने तुम्हा सर्वांच्या जीवनात खूप सारं सुख, शांती, समाधान, आनंद राहो, हीच त्या आई लक्ष्मी मातेच्या चरणी माझी प्रार्थना आहे। हॅलो, नमस्कार, मी अनिता सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मला विचार पडला होता की आज मी व्हिडिओची सुरुवात कशी करू, काय म्हणू, कारण नेहमीसारखा हा व्हिडिओ नाही। हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप मोठा आहे आणि खूप आनंदाचा आहे। त्याच्यासाठी व्हिडिओची सुरुवात मी आई लक्ष्मी मातेच्या प्रार्थनेनेच केलेली आहे, तिच्या नावानेच केलेली आहे। तर व्हिडिओ इतका सुंदर आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूप मोठा आहे, 2 पार्ट मी बनवलेले आहेत। खूप मोठा व्हिडिओ असल्यामुळे त्याला मी आज अर्धा आणि उद्या अर्धा असा 2 पार्टमध्ये बनवलेला आहे। तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक रिक्वेस्ट करेन की व्हिडिओला लाईक जरूर करा। हा लाईक माझ्यासाठी नाही, माझ्या आई लक्ष्मीसाठी आहे। तुम्ही जर एक लाईक केला ना तर हा व्हिडिओ खूप जणांपर्यंत पोहोचेल। तिच्या प्राणप्रतिष्ठेची जी आम्ही पूजा केलेली आहे, होम हवन, तिचं सगळ्या विधी खूप सुंदर पूजा महाराजांनी केलेली आहे। ही सगळी पूजा सगळ्या खूप जणांपर्यंत पोहोचावी म्हणून त्याच्यासाठी फक्त तुमच्या लाईकची गरज आहे। तर एक लाईक जरूर करा। व्हिडिओ इतका सुंदर आहे। आई लक्ष्मी मातेची जी कृपा आमच्यावर झालेली आहे ना, तर मी एवढंच रिक्वेस्ट करेन तुम्हा सगळ्यांवर ही कृपा खूप हो, आई लक्ष्मी मातेचा तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद मिळो। हे आई लक्ष्मी माताचे मला तर तुम्ही जेवढं पण माझे आता व्हिडिओ बघताय, मी तर म्हणेन आतापर्यंत माझ्या यूट्यूबमध्ये जेवढे कुठले व्हिडिओ आहेत ना, सगळ्यामध्ये जेवढे पण माझ्या लक्ष्मी मातेचे व्हिडिओ आहेत आतापर्यंत, खूप सारे व्हिडिओ मी यूट्यूबवर माझ्या आई देवाऱ्यातली जी माझी महालक्ष्मी आहे तिचे व्हिडिओ टाकलेले आहेत ना, सगळ्यांना खूप सारे लाईक आलेत, खूप सारे व्ह्यू आलेत, छोटे छोटे शॉर्ट्समध्ये पण आहेत। तर इतकं माझी लक्ष्मी माता सगळ्यांना आवडते। तर तिचीच कृपा आहे, तिचीच ही दया आहे। तर त्याच्यावरून तुम्हाला समजलेलंच असेल की मला आई लक्ष्मी माता किती आवडते। तिची कृपा आहे म्हणून तर हे माझी जाऊ आहे, ही लहान जाऊ आहे, ही पण आई लक्ष्मी माताला खूप मानते। माझ्या परिवारात खूप सगळेजण लक्ष्मी माताला मानतात। आता मला माहीत नव्हतं की ही आमची कुलदैवत किंवा आमची खूप म्हणजे आमच्या घरचीच देवी आहे म्हणून मला माहीत नव्हतं। मी तर जसं मला कळते तसं मी लक्ष्मी माताची सेवा करत आली आहे। तिचे खूप सारे व्रत वैकल्य केलेले आहेत, वैभव लक्ष्मीचे व्रत केलेले आहेत, मार्गशीर्षचे व्रत केलेले आहेत। जसं लग्न झालं आहे 30 वर्ष तसं मी तिची सेवा मनोभावे केलेली आहे। पण नंतर बऱ्याच दिवसांनी मला कळलेलं आहे की ही जी लक्ष्मी माता आहे ती तर आमची कुलदैवतच आहे। हिच्या आमच्या आयुष्यात किंवा आमच्या शेतात येण्यामागचं कारण म्हणजे खूप हे आमची जाऊबाई आहे, लहान जाऊबाई आणि माझ्या सासूबाई ह्यांनीच ह्या लक्ष्मी मातेला आमच्या शेतात घेऊन आलेलं आहे। तर झालं असं की जसं म्हणतात ना, आईला जर आपल्याकडे यायचं असेल तर कुण्या ना कुण्या रूपात ती आपल्याला दृष्टांत देत असते, काहीतरी एक हिंट देत असते म्हणतात ना तसं। तर खूप पूर्वी म्हणजे जसं आता आमच्या साहेबांच्या आजोबा पणजोबाच्या काळामध्ये पूर्वी दुसऱ्या गावामध्ये ते राहायचे, तेव्हा तिथे ती आई लक्ष्मी माता होती। तर म्हणजे जमिनीमधून आलेली ती, शेतामध्ये जमिनीमध्ये ही लक्ष्मी माता होती। तर तिथली जी आपली घरची मुलगी असते, बायलेक असते ना, तिच्या ती स्वप्नात यायची की मी इथे आहे, जमिनीमध्ये आहे, मला बाहेर काढा, असं तिला ती दिसायची, सारखं दृष्टांत ती द्यायची। मग जेव्हा तिथे बघितलं तर खरंच त्या जमिनीमधून, शेतामधून लक्ष्मी माता वर प्रगट झाली। तेव्हा मग तिथे तिची पूजा वगैरे सर्व व्हायचे। त्या काळापासून, खूप जुन्या काळापासून ती आमच्या शेतामध्ये होती। परंतु मग जसं आता माझ्या साहेबांचे आजोबा वगैरे ते गाव सोडून दुसऱ्या गावाला गेले, जसं आता आम्ही आलो आमचं गाव सोडून हैदराबादला राहायला, तसं यांचे आजोबा वगैरे काही कारणं असतील त्यांची, त्याच्यामुळे त्यांचं गाव सोडून दुसऱ्या गावाला गेले। मग इकडे भालकीला वगैरे आले। मग त्यांना असं आईचा विसर पडल्यासारखा झाला, खूप दिवस ते गेले नाहीत ना, पूजा वगैरे काही नाही, तो विसर पडल्यासारखा झालेला असेल बहुतेक। मग बऱ्याच दिवसांनी परत
काय माहिती काय आमची जाऊबाई जी लहान जाऊबाई आहे, माझी सासूबाई आहे, त्यांना पण मग असं काहीतरी दृष्टांत होत असेल, काहीतरी आठवण तिची होत असेल. आई लक्ष्मी माता त्यांना कुण्या रूपात काय कशी दिसली देव जाणो. मग त्यांना दृष्टांत झाला. मग असंच विचार करता करता वडिलांचे कोणाकोणाचे खूप मोठ्या माणसाचे वडीलधाऱ्यांचे विचारून मग आमचं गाव जुनं गाव कोणतं होतं त्या गावाला जाऊन विचारून मग तिथून पूजापाठ सगळं करून विधिवत त्या लक्ष्मी मातेला आमच्या सासूबाई आणि जाऊबाई आमच्या गावाला घेऊन आल्यानंतर मग तरी पण आल्या हा आमचं भाग्यच आहे. तिला यायचं होतं पिढ्यानपिढ्या. ती लक्ष्मी माता आमच्या घरी होती, शेतामध्ये होती, तर ती आता आमच्याकडे परत आलेली आहे. तर बरेच 9 वर्ष झाले तिला आणलेलं होतं, पण मंदिर बांधलेलं नव्हतं. असंच आम्ही पूजा करत होतो. नित्यनेमाने जाऊबाई पण आमची खूप पूजा करते, तर नित्यनेमाने तिची सेवा पूजा करत होती. पण आता योग असा आलेला आहे की तिचा छान असा मंदिर बांधून आम्ही तिची प्राणप्रतिष्ठा करत आहोत. हे आमचं भाग्यच आहे. आणि खरं सांगते हिची इतकी छान पूजा आम्ही केलेली आहे, त्याचाच हा व्हिडिओ आहे. आता इथून पूजेला सुरुवात झालेली आहे. महाराज आलेले होते, खूप लवकर महाराज आले. सकाळी 6:30 वाजताच आले होते पूजेची मांडणी करण्यासाठी. त्यांची इकडे मांडणी चालू आहे. नवग्रह मांडलेले आहेत आणि ते छान पूजा मांडत होते. सगळीकडे 5 फोटो मागवलेले होते त्यांनी. काय पूजा खूप साऱ्या मांडतायत. त्यांची इकडे हे आहेत आमचे किरण महाराज. त्यांची इकडे पूजेची मांडणी चालू आहे. एकीकडे आमचं मंदिरचं डेकोरेशन चालू आहे. सकाळचा वेळ आहे. 7 वाजले असतील त्यावेळेला. 6:30-7 वाजले असतील. वातावरण छान होतं, पण थोडं ऊन होतं, गरमी होती, पण सकाळी छान वाटत होतं. आणि सगळे तयारी करताना मी थोडासा शूट केला तयारी दाखवण्यासाठी तुम्हाला. आणि शेतामध्ये सकाळी छान वाटत होतं. आणि इथून व्हिडिओ खूप सुंदर आहे. पुढे उद्याचा पण व्हिडिओ सगळ्या विधी, पूजा विधी, होम हवन सगळं येणार आहे. उद्याचा व्हिडिओ पण नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल, माझा प्रयत्न आवडला असेल, काही जरी चुकलं असेल तरी मोठं मन करून क्षमा करा. आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ इथून पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. इथं हे माझं शेत आहे. एकदम रोडच्या कडेलाच आमचं शेत आहे. तर पहिल्या दिवशी रात्रीपासूनच रात्रभर सगळे इथेच होते, तयारीला लागलेले होते. घरचे सगळेजण इथेच झोपले होते रात्रभर. आणि मग इथे पाण्याची सोय म्हणून टँकर थांबवलेला आहे. आणि पिण्याच्या पाण्यासाठी डबे वगैरे मागवलेले आहेत. खूप लवकर स्वयंपाक पण झालेला होता आमचा. असा आमचा खूप छान प्राणप्रतिष्ठेचा दिवस झालेला आहे. व्हिडिओ नक्की बघा. पोरं कुठे येतं? पोराला काढायला जय धान्य समृद्धिं कुरु सर्वदा स्वाहा। वास्तु पुरुष नमस्तेस्तु भूषया वृत प्रभामग्रहे धन धान्यादि समृद्धिं कुरु सर्वदा स्वाहा। वास्तु मूर्ते नमस्तेस्तु भूषया वृत प्रभामग्रहे धन धान्यादि समृद्धिं कुरु सर्वदा स्वाहा। वास्तु पुरुष नमस्तेस्तु भूषया वृत प्रभामग्रहे धन धान्यादि समृद्धिं कुरु सर्वदा स्वाहा। वास्तु मूर्ते नमस्तेस्तु भूषया वृत प्रभामग्रहे धन धान्यादि समृद्धिं कुरु सर्वदा स्वाहा। वास्तु पुरुष नमस्तेस्तु भूषया वृत प्रभामग्रहे धन धान्यादि समृद्धिं कुरु सर्वदा स्वाहा। वास्तु मूर्ते नमस्तेस्तु भूषया वृत प्रभामग्रहे धन धान्यादि समृद्धिं कुरु मूर्ती काळी निघते. शिखरला लावायचं, कासावला लावा, यंत्राला लावा, हा सगळीकडे अंदर मूर्ति भी नहीं दिख रही। अब बोल।